नमस्कार. थेंबुट्यांची मायव्याली. एखाद्याचा रक्तदाब वाढावा तसा समुद्राचा खारटपणा वाढतच जातो. असह्य होतो तेव्हा समुद्र कळवळून नद्यांना हाका मारतो. तेव्हा नदी म्हणते, थांब मेल्या, माझ्या पात्रात पाऊस भरू दे. कधी लवकर कधी उशिरा पाऊस येतो. नदी दुथडी भरून वाहू लागते. तिनं समुद्राला शब्द दिलाय. समुद्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रवास सोपा नाही. या नदीला समुद्र प्रवासाबद्दल उपनिषदात एक अप्रतिम दृष्टांत आला आहे. नदी निघते समुद्राला भेटायला. रस्त्यात तिला डोंगर भेटतो. नदीचं नागबोडी चालणं, खळखळ वाहनं डोंगराला मोहित करतं. डोंगर तिच्या प्रेमात पडतो. तू इथंच थांब, पुढं जाऊ नकोस. तुझा खळखळाट मला कायम ऐकायचा आहे. माझ्या भोवती फिरत राहा. नदी हसली. तिची दिशा ठरलेली होती तशी भूमिकाही. ती म्हणाली, अरे, तुझी भावना मी समजू शकते. तुझ्या भावनेचा मी आदर करते, पण स्वीकार नाही करू शकत. मित्रा, मी नदी आहे. वाहनं हे माझं प्राणतत्व आहे. मी थांबले तर नदी थांबणार नाही. मी वाहती हवी. असं बोलून नदी निघाली. रस्त्यात तिला एक महाकाय वृक्ष भेटला. तोही नदीला सोडेच ना. वाहून वाहून थकली असतील. घडीभर थांब माझ्या सावलीला. बघ, कितीतरी मोहक पक्षी माझ्याकडे आसरा घेतात. रसाळ फळं खातात. गोड गोड गाणी गातात. तूही थांब, नको जाऊस. तुझ्या जाण्यानं त्या समुद्राचं खारट पाणी थोडंच गोड होणार आहे. थांबून जा. नदी ढळली नाही. मित्रा, मी समुद्राला जाऊन भेटल्यावर समुद्राचे खारेपण संपणार नसेल, पण हजारो वर्षापासून आम्ही नद्या प्रयत्न करतोच आहोत. आज तर समुद्राने हाक मारली, मला गेलं पाहिजे. नदी निघाली. रस्त्यात अजून काही जण भेटले. प्रत्येकाला समजवत नदी समुद्राजवळ येऊन पोहोचली. नदीला पाहून समुद्र आनंदित झाला. वाटेत सगळ्यांना नकार देत नदी आपल्याकडे आली याचा समुद्र